एका बाजूला मालमत्ता कर माफीची घोषणा आदित्य ठाकरे करतायत, तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांनी एक थेट प्रश्न ठाकरेंना विचारला आहे। जर तुमच्याकडे इतके पैसे आहेत तर मग मुंबईचा विकास का नाही झाला, असा प्रश्न बँकेतल्या मुदत ठेवींच्या निमित्तानं अजित पवार यांनी ठाकरेंना विचारलाय। ठाकरे नेहमीच मुंबईच्या बँकांमध्ये महानगरपालिकेच्या हजारो कोटींच्या ठेवी आहेत असं सांगत असतात। आजपर्यंत ठेवीचं व्याज वगैरे भरत ते 10,000 कोटीला जायला पाहिजे होती। त्याच्यामध्ये एवढंच नाही, कर्ज रोखे काढले आणि ते कर्ज रोखे काढून एक प्रकारे ते कर्जच आहे, कर्ज रोखे म्हणजे एक प्रकारचं कर्जच आहे। आणि अशा पद्धतीनं त्या 10,000 कोटीच्या ठेवी असणं अपेक्षित होतं। जवळपास आता 2,000 कोटीच्या ठेवी आहेत, 8,000 कोटी रुपयाच्या ठेवी त्या ठिकाणी मोडल्या गेल्या। माझं म्हणणं की मग मोडल्या तर काम दाखवा ना, की बाबा एवढा पैसा त्या ठिकाणी गेला, आज काम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही। हे निवडणूक अधिकारी धमक्या देत आहेत उमेदवारांना, विरोधी पक्षाचे मागे घ्या म्हणून, कारण त्यांच्यावरती संबंधित पालकमंत्र्यांचा दबाव आहे प्रत्येक ठिकाणी। हे किती काळ चालणार? ही लोकशाही आहे का? तुम्ही याला लोकशाही म्हटलं, तुम्ही याला निवडणूक म्हणता? महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण कधीच निर्माण झालं नाही। ते आता भारतीय जनता पक्ष, मेंढे आणि अजित पवारांनी सुरू केलेलं आहे। महाराष्ट्रातले सगळे गुंड अजित पवारांच्या पक्षात गेले, सगळे गुंड। तुम्ही कोणत्या गुंडाचं नाव द्या आणि कोणत्याही गुंड टोळीचा संदर्भ आहे, ते सगळे अजित पवारांच्या पक्षात आहेत आणि हा पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत सामील आहे। अजित पवारांनी मुदत ठेवीचा मुद्दा काढला, तर अजित पवारांच्याकडे असलेल्या गुंडांच्या उमेदवारीचा मुद्दा संजय राऊतांनी मांडला।